नमस्कार मैत्रिणींनो, उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण बघणार आहोत घरगुती 1 किलो मिरचीचा काळा मसाला किंवा याला गरम मसाला देखील म्हणतात. तर इथे मी मसाल्यासाठी मिरच्या घेतल्यात. लवंगी मिरची घ्यायची 750 ग्रॅम आणि बेडगी मिरची घ्यायची 250 ग्रॅम. आता ही मिरची देठ काढून उन्हात वाळवायच्या 2 दिवस. तर यासाठी लागणारे गरम मसाले बघणार आहोत. तर इथे मी घेतला आहे त्रिफळा 20 ग्रॅम घ्यायचा आहे. त्यानंतर दालचिनी घेणार आहोत 30 ग्रॅम. तर इथे मी दालचिनी जास्त वापरत आहे. मिरे घेतलेत 20 ग्रॅम, लवंग 20 ग्रॅम, नागकेशर 20 ग्रॅम, 2 जायफळ, खडा हिंग 10 ग्रॅम, हळकुंड 50 ग्रॅम, हिरवी विलायची 10 ग्रॅम, मसाला विलायची 20 ग्रॅम, जायपत्री 20 ग्रॅम, मायपत्री 20 ग्रॅम. जायपत्री आणि मायपत्री वेगवेगळे असतात. चक्रफूल 20 ग्रॅम घ्यायचे. तर याला मायपत्री किंवा रामपत्री देखील म्हणतात. हे थोडंसं लाल रंगाचं फूल असतं. तर इथे मी तुम्हाला नागकेशर दाखवते. लांबट आकाराचं असतं हे. तर ह्या मसाल्यामध्ये मी इथे खसखस देखील जास्त वापरणार आहे. 40 ग्रॅम आपल्याला खसखस घ्यायची. शहाजिरं 20 ग्रॅम, बडीशोप 20 ग्रॅम, तमालपत्र घेतले 30 ग्रॅम, दगडफूल घेतले 30 ग्रॅम. तर इथे मी धने घेतलेत 500 ग्रॅम. तर मसाल्यासाठी इथे आपल्याला इंदूर धना वापरायचं आहे. तर 500 ग्रॅम इथे आपल्याला सुकं खोबरं वापरायचं आहे. तर इथे मी खोबऱ्याच्या वाट्या किसून घेतल्यात. किसून घेतलेलं खोबरं जे शिल्लक आहे ते देखील आपल्याला काप करून घालायचं आहे. तर इथे आपल्याला मसाला भाजण्यासाठी तेल लागणार आहे. तर इथे मी 100 ग्रॅम तेल घेतलं आहे. आता हे तेल कमी जास्त होऊ शकतं. आता हा मसाला सर्व आपण कढईमध्ये भाजून घेऊयात. तर इथे मी गॅसवर लोखंडी कढई गरम करायला ठेवली. कढई गरम झाल्यानंतर आता हे सर्व मसाले आपण भाजून घेऊयात. इथे आपण प्रत्येक मसाला भाजण्यासाठी 1 चमचा तेल वापरणार आहोत. तेल गरम झालं की यामध्ये आपण मिरे भाजून घेणार आहोत. तर इथे आपल्याला प्रत्येक मसाला भाजताना 1-1 चमचा तेल वापरायचे. तर इथे मी सर्व मसाले वेगवेगळे भाजणार आहेत. कारण इथे मसाले आपले थोडे लहान मोठ्या आकारात असतात. त्याकरता आपण प्रत्येक मसाला हा वेगवेगळा भाजून घेणार आहोत. तर आता इथे मी काही मसाले तेलात भाजणार आहे, काही मसाले भाजणार नाही. त्याकरता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. म्हणजे तुम्हाला इथे कळेल की कोणते मसाले तेलात भाजायचे, कोणते नाही भाजायचे. तर इथे मिरे भाजल्यानंतर थोडेसे फुलले म्हणजे आपले मिरे इथे परफेक्ट असे भाजले गेलेत. 1 चमचा तेल घालून आता आपण लवंग देखील भाजून घेऊयात. तर मसाले कसे भाजले हे कसं ओळखायचं? तर इथे तेलामध्ये थोडासा लवंग भाजला गेला की तो फुलतो किंवा वास देखील याचा छान असा सुगंध येतो. तर ह्यावरून आपले मसाले भाजले गेलेत हे ओळखायचं. तर इथे मसाला खूप जळला गेला किंवा कच्चा राहिला तरी याची चव बदलते. त्याकरता मसाले देखील आपल्याला परफेक्ट असेच भाजायचे आहेत. लवंग भाजलेत काढून घेतल्यानंतर यामध्ये 1 चमचा तेल घालून आता यामध्ये आपण जायपत्री आणि मायपत्री भाजून घेणार आहोत. तर हे दोन्ही सारखेच आहे. त्याकरता हे दोन्ही मी एकत्र भाजून घेते. याचा देखील थोडासा सोनेरी रंग आला की इथे आपले जायपत्री मायपत्री भाजले गेले. तर मसाला भाजताना गॅस आपल्याला मध्यम आचेवर ठेवायचा आहे. तर इथे मी प्रत्येक मसाला भाजण्यासाठी 1-1 चमचा तेल वापरत आहे. तर आपण यामध्ये चक्रफूल भाजून घेऊयात. तर इथे तुम्ही बघू शकता मी प्रत्येक मसाला हा वेगवेगळा भाजून घेते. चक्रफूल देखील आपले इथे छान भाजून झालेत. आता आपण हे डिशमध्ये काढून घेऊयात. इथे मी विलायची देखील भाजून घेतली. हे देखील आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. हे नागकेशर आहे, हे देखील आपले इथे छान असं भाजून झालं आहे. तर हा मसाला सर्व भाजताना आपल्याला 1-1 चमचा तेल वापरायचं आहे. इथे मी दालचिनी देखील भाजून घेतली. तर इथे मी मसाल्याला छान सुगंध यावा त्याकरता इथे मी दालचिनी देखील जास्त वापरली. इथे तुम्ही 20 ग्रॅम देखील वापरू शकता, पण इथे मी 30 ग्रॅम दालचिनी वापरली. दालचिनी भाजून झाली की या कढईमध्ये आपण 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये आपण तमालपत्रे भाजून घेणार आहोत. तर ही तमालपत्रे थोडेसे हाताने कट करून घ्यायचे. तर हे देखील आपल्याला पाने कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तर इथे आपण तमालपत्रे 2 वेळेस थोडे थोडे करून भाजून घ्यायचे आहेत. भाजल्यानंतर एका डिशमध्ये आपण हे काढून घेऊयात. 1 चमचा तेल घातलं की यामध्ये आपण घालणार आहोत दगडफूल. तर इथे मी दगडफूल देखील 30 ग्रॅम वापरले. हे देखील आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे. वर्षभर भाजून घेतली आहे.
बडीशोप भाजायला इथे आपल्याला तेल वापरायचं नाही. छान असा कलर चेंज झाला की इथे आपली बडीशोप भाजून झाली. यात आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात. तर जिरे भाजताना यामध्ये आपल्याला तेल वापरायचं नाही. तर इथे आपले जिरे भाजून झाले, एका डिशमध्ये काढून घेऊयात. तर इथे मी खसखस देखील भाजून घेते. खसखस भाजताना देखील इथे आपल्याला तेल वापरायचं नाही. तर इथे मी खसखस, जिरे हे सगळं वेगवेगळं भाजले. हे देखील जाड बारीक असतं, त्याकरता आपण हे देखील वेगवेगळं भाजायचे. खसखस भाजून झाली की एका डिशमध्ये काढून घेऊयात. तर आता यामध्ये आपल्याला धने भाजायचे. धने भाजताना 2 वेळेस करून आपल्याला हे धने भाजायचे. एका वेळेस हे धने भाजल्या जाणार नाही, त्याकरता 2 वेळेस आपण थोडे थोडे करून हे धने भाजून घेऊयात. तर इथे आपल्या धण्याचा कलर देखील चेंज झाला आहे. आता हे आपण काढून घेऊयात. त्याच कढईमध्ये खोबरे भाजून घेऊयात. तर सुकं खोबरं देखील आपल्याला थोडं थोडं करून 2 वेळेस भाजून घ्यायचे. तर इथे सुकं खोबरं देखील आपल्याला 2 ते 3 मिनिटे सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचे, म्हणजे छान असं कडक होईपर्यंत आपण हे भाजणार आहोत. तर इथे खोबरं देखील मी छान असं सोनेरी रंगावर भाजून घेतले. तर आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊयात. आता आपण खडा हिंग भाजणार आहोत. त्याकरता 1 चमचा तेल घालायचे. खडा हिंग थोडासा बारीक करून घ्यायचा आहे. आता हा खडा हिंग आपल्याला थोडासा फुलेपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. तरी ते आपल्याला खडा हिंग तेलामध्ये छान भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता खडा हिंग देखील आपला इथे छान असा फुलला आहे. तर इथे खडा हिंग भाजून झाला आहे. एका डिशमध्ये आपण हे काढून घेऊयात. तर कढईमध्ये 1 चमचा तेल घातले. तर यामध्ये बारीक केलेले हळकुंड आहेत ते भाजून घेऊयात. तर तेलामध्ये आपल्याला हळकुंड छान असा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे. हळकुंड भाजून झाले की एका डिशमध्ये आपण हे काढून घेऊयात. हळकुंड भाजून झाले की त्याच कढईमध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये आपण बेडगी मिरची भाजून घेऊयात. तर इथे आपल्याला दोन्ही मिरच्या थोड्या थोड्या करून 2 ते 3 वेळेस भाजून घ्यायच्या आहेत. तर इथे आपल्याला प्रत्येक वेळेस मिरची भाजताना 1 चमचा तेल वापरायचे, म्हणजे मिरची आपली इथे छान अशी भाजल्या जाईल आणि याचा कलर देखील चेंज होईल. तर इथे मी राहिलेली लोंगी मिरची देखील तेल घालून भाजून घेते. तर इथे आपल्याला अशा पद्धतीने सर्व मिरची भाजून घ्यायची. 2 ते 3 मिनिटात ही मिरची आपली भाजल्या जाईल. तर इथे आपल्याला मिरची खूप अशी भाजायची नाही, हलकीची इथे आपण भाजून घेणार आहोत. तर इथे मी सर्व साहित्याचे प्रमाण खाली देत आहे, ते देखील तुम्ही इथे बघू शकता. तर इथे मी सर्व मिरची भाजून घेतली. एका मोठ्या घमेल्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचे. तर या मोठ्या भांड्यामध्ये मी सर्व मिरच्या मसाला भाजलेला काढून घेतला आहे. भाजून घेतलेले सर्व खडे मसाले आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता भाजलेल्या खड्या मसाल्याचा रंग देखील खूपच छान आला आहे. तर हे सर्व मसाले आपण मिरचीमध्ये मिक्स करून घेऊयात. तर हे मसाले थोडेसे थंड झाल्यानंतर आपण मिरचीमध्ये मिक्स करणार आहोत. तर यामध्ये मी धने, खसखस हे सर्व मिक्स केले. तर हे सुकं खोबरं आपल्याला दळताना देखील वेगळं द्यायचं आहे, त्याकरता आपण हे एका कॅरी बॅगमध्ये काढून घेऊयात. तर आता मी मोठ्या भांड्यामध्ये सर्व मसाला काढून घेतला आहे. आता हे सर्व आपण चमच्याने मिक्स करून घेऊयात. तर मसाला थोडासा थंड झाल्यानंतरच हा सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. तर इथे आपण तेल घालून सर्व मसाले भाजले, तर याचा रंग देखील खूपच छान आला आहे. तर इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल, प्रत्येक मसाला हा वेगवेगळा भाजला गेल्यामुळे याचा कलर देखील छान असा आला आहे. तर हा मसाला आपल्याला पूर्ण थंड झाल्यानंतरच कॅरी बॅगमध्ये काढायचा आहे किंवा डब्यात काढून घेतलं तरी चालेल. हा मसाला तुम्ही जर गरम असताना भरला तर तो थोडासा ओलसर होईल, त्याकरता मसाला पूर्ण आपल्याला थंड झाल्यानंतर कॅरी बॅगमध्ये भरायचा आहे. तर इथे मी खोबरं दळायला नेताना देखील एका कॅरी बॅगमध्ये भरलं आहे आणि मसाला देखील वेगळा भरला आहे. तर इथे मी कांडप मशीनमधून हा मसाला दळून आणणार आहे. तर इथे मी कांडप मशीनमधून मसाला कुटून आणला आहे. खूपच छान असा रंग देखील दिसतो आहे आणि याचा वास देखील खूपच सुरेख येतो आहे. तर अशा पद्धतीने ते आपला 1 किलो मिरचीचा जवळजवळ 2 किलो मसाला आपला भरला आहे. तर हा मसाला अगदी सहज 2 वर्ष टिकतो आणि तो टिकवण्यासाठी मी काही टिप्स देखील सांगणार आहे. तर इथे मी काचेचा जार घेतला आहे. तर यामध्ये आपण आता तयार केलेला मसाला काढणार आहोत. तर कुटून आणल्यानंतर मसाला पूर्ण थंड झाल्यानंतर एक काचेच्या जारमध्ये हा मसाला आपण काढून घेऊयात.
तर ह्यामध्ये 2 हिंगाचे खडे घालायचे, म्हणजे वर्षभर हा मसाला छान टिकतो, याला किडे वगैरे लागत नाही. जेव्हा आपण मसाला वापरतो तेव्हा त्यामध्ये चमचा किंवा ओला हात घालायचा नाही, म्हणजे मसाला छान असा 2 वर्ष टिकतो, खराब देखील होत नाही. अशा पद्धतीने ते आपला काळा मसाला तयार झाला आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. कमेंट करून सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी उज्ज्वला रेसिपीला सबस्क्राईब करा.